गुड मॉर्निंग आशाताई. तर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे परत एकदा तुमच्या स्वतःच्या हक्काच्या अशा आपल्या ज्ञानप्रबोधिनी या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मैत्रिणींनो, साधारणतः तासाभरापूर्वी मी आपल्यासाठी एक व्हिडिओ अपलोड केलेला होता. तो तुम्ही मोठ्या प्रमाणावरती पाहिला आणि शेअर देखील केला व त्याखाली बऱ्याच आशाताईंनी मला कमेंट केली की यापुढचा व्हिडिओ बनवा. तर त्या आशाताईंच्या कमेंटसाठी हा व्हिडिओ मी बनवत आहे. हा व्हिडिओ देखील तुम्ही तुमच्या इतर अशा मैत्रिणींपर्यंत नक्की शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. कारण की हा देखील व्हिडिओ आणि यानंतर देखील एक व्हिडिओ जर तुम्हाला हवा असेल यापुढील तर त्यासाठी कमेंट येणं आणि लाईक वाढणं आवश्यक आहे. चला तर मग जराही वेळ न घालवता सुरू करू आपण आपला आजचा व्हिडिओ. तर बघा, प्रश्न क्रमांक 4, एका वाक्यात उत्तरे द्या. जागतिक महिला दिन कधी साजरा करतात? तर आपल्याला माहिती आहे की याच महिन्यात आपण म्हणजे ही मार्च 2026 असो किंवा कुठल्याही वर्षात आपण जागतिक महिला दिन हा 8 मार्चला साजरा करतो आणि हा महिलांच्या दृष्टीने अतिशय खास असा दिवस असतो. त्यानंतर बघा, बाळाला जन्मानंतर 24 तासाच्या आत कोणत्या लसी देतात? तर बाळाला जन्मानंतर 24 तासाच्या आत BCG, OPV, हेपॅटायटिस B, व्हिटॅमिन K यांसारख्या लसी देतात. तर याची माहिती आपल्याला असणं आवश्यक आहे. त्यानंतर बघा, गरोदर मातेला कॅल्शियमच्या गोळ्या व लोहयुक्त गोळ्या किती देतात? तर कॅल्शियमच्या गोळ्या साधारणतः 360 आणि लोहयुक्त गोळ्या 180 या गरोदर मातेला देतात. तर ही माहिती तुम्हाला परफेक्टली माहीत असणं आवश्यक आहे. तर कोणी विजिटला आलं किंवा कुणी जरा वरील अधिकाऱ्यांनी आपल्याला विचारलं की तुम्ही गरोदर मातेला किती कॅल्शियमच्या गोळ्या आणि लोहयुक्त गोळ्या देता किंवा तुमच्या उपकेंद्र असेल किंवा PSC वगैरे असेल तर या ठिकाणी गरोदर मातेला तुम्ही कोणत्या आणि किती गोळ्या देतात तर हे आपल्याला सांगता आलं पाहिजे. तर त्यानंतर बघा, JSSKमध्ये किती महिन्याच्या बाळाला संदर्भ सेवा दिली जाते? तर JSSK जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम किंवा JSSKमध्ये आपण साधारणतः 0 ते 1 वर्षाच्या बाळाला संदर्भ सेवा दिली जाते. हे देखील आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे व अशा ठिकाणी आपण हाय रिस्क जे काही बाळ असतील त्याला पाठवत असतो. तर त्यानंतर बघा, एकूण गरोदरपणात मातेचे वजन किती वाढते? तर साधारणतः एका गरोदरपणात मातेचं वजन 10 ते 12 किलो वाढते आणि हे वाढणे आवश्यक आहे. तर त्यानंतर पुढील अतिशय महत्त्वाचा प्रश्न म्हणजे केस स्टडी. सुरुवातीला ही केस मी तुम्हाला वाचून दाखवते, त्यानंतर त्याखालील प्रश्न उत्तरे आपण पाहणार आहोत. तर केस बघा कशा प्रकारे. कुसुंदा गावातील शीला वय 25 ही महिला आशा तिला तपासणीसाठी तिच्या घरी गेली. तिची पाळी गेल्या 1.5 महिन्यापासून चुकली म्हणून आरोग्य सेविका यांच्याकडे तपासणी करण्यासाठी उपकेंद्रात VHND सुरू होते तिथे घेऊन गेली. आरोग्य सेविका यांनी निश्चय किट वापरून ती गरोदर असल्याची खात्री केली व RCH पोर्टलवर नोंदणी करण्यासाठी कागदपत्र मागवून घेतले. तिचे MCP कार्ड बनवून दरमहा नियमित तपासणीसाठी येण्यास समजून सांगितले. CHO यांनी तिची BP आणि ब्लड शुगरची तपासणी केली. आरोग्य सेविकेने रक्त लघवीची तपासणी केली, वजन उंची घेण्यात आली आणि कार्डवर नोंदणी केली. तर अशा प्रकारचे अतिशय सुंदर अशी केस आपल्याला या महिन्यामध्ये मिळालेली आहे व अशा स्वयंसेविका आणि या नात्याने दिलेल्या माहितीच्या आधारे आपण प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. तर बघा, खूप छान आणि अतिशय सोपे असे प्रश्न आहेत. तर बघा, शीला या गरोदर मातेची नोंदणी किती आठवड्यात झाली असं तुम्हाला वाटते? तर 1.5 महिन्याच्या आत. म्हणजे आपण काय म्हणू शकतो की शीला या गरोदर मातेची नोंदणी साधारणतः 12 आठवड्याच्या आत झालेली आहे आणि ही नोंदणी 12 आठवड्याच्या आत होणंच खूप महत्त्वाचं आहे. त्यासाठी आपण कार्यप्रमाण राहिलं पाहिजे. तर त्यानंतर बघा, गरोदर असल्याची खात्री करण्यासाठी कोणती तपासणी केली? तर गरोदरपणाची खात्री करण्यासाठी निश्चय किटने तपासणी करण्यात आली. गरोदर मातेच्या कोणत्या तपासण्या केल्या? तर गरोदर मातेच्या सुरुवातीला निश्चय किटने तपासणी केली. त्यानंतर रक्त लघवी, BP, शुगर आणि वजन उंची यांसारख्या तपासण्या केल्या गेल्या. CHO यांनी कोणती तपासणी केली? तर CHO यांनी BP आणि ब्लड शुगर ही तपासणी केली. गरोदर मातेची नोंद कोणत्या पोर्टलवर करण्यात आली? तर आरोग्य सेविकांनी गरोदर मातेची नोंद RCH पोर्टलवर केली. तर अशा प्रकारे हा जर व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला आणि यापुढील व्हिडिओ जर तुम्हाला हवा असेल तर लाईक आणि कमेंट अतिशय महत्त्वाचे आहे. धन्यवाद ताई.